तब्बल 24 पोते कांद्याच्या मोबदल्यामध्ये फक्त 557 रुपये हाती आल्यामुळे कांदा उत्पादकाच्या डोळ्यात पाणी आलं आहे. बळीराजा तात्पुरता हतबल झाल्याचं दिसून येत आहे. कांद्याचे भाव पडल्यानं सध्या कांदा उत्पादक चांगलाच हतबल झाल्याचं दिसून येतोय. 24 पोते कांद्याच्या बदल्यात एका शेतकऱ्याला फक्त 557 रुपये हाती पडलेत. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणलेल्या कांद्याला अक्षरशः कवडी मोल भाव मिळाला. 24 पोते कांदा विक्री या शेतकऱ्यांनी केल्यानंतर त्याच्या हाती फक्त 557 रुपये पडले. मारुती उमाकांत खांडेकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्यानं कांदे लागवडीसाठी 58,000चा एकूण खर्च केला. लाख मोलाचे कष्ट असे मातीमोल झाल्यानं या शेतकऱ्याने आपली संतप्त भावना व्यक्त केली. तर मी 24 पॅकेट कांदे घेऊन गेलतो. तर माझ्या कांद्याला कवडी मोलाचा भाव मिळाला आहे. तर माझा आतापर्यंतचा एकूण खर्च आहे 58,000 रुपये. 58,698 रुपये माझा साहेब खर्च आतापर्यंत सगळा. तर त्याच्या निम्मी ही किंमत मला मिळालेली नाही. तर मला 24 पॅकेटचे पट्टे आले 575 रुपये. तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? या कांद्याला भाव मिळाला नाही आणि कांदा अक्षरशः साहेब रडून गेला अक्षरशः. एकूण 2,866 रुपयाची कांद्याची पट्टी आली. मात्र हमाली, तोलाई, वाहन खर्च वगळून फक्त 557 रुपये या शेतकऱ्याच्या हातात पडले. घरातलं सोनं गहाण ठेवून कांद्याची लागवड केली होती, मात्र हाती काहीच न लागल्यानं करायचं तरी काय असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभारतोय.